स्ट्राइक इनकडे बॅटर आहेत निखिल. फिल्डिंग मध्ये काय बदलाव केलेत? ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सागर पाटील आहेत. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये रोहित निकम यांना ठेवलं गेलंय. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर चिराग म्हात्रे हे स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये तैनात आहेत. भावेश पाटील यांची वाट बघत होते आणि त्यामुळेच भावेश आता इन झालाय. तो 11 मध्ये समाविष्ट करण्यात आलाय. राकेश वाघमारे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आहेत. कबर क्षेत्रामध्ये सॅम आहेत. त्याच्यानंतर आपण बघतायत फ्लाय शिपच्या दिशेने प्रणय यांना तुम्ही बघतायत. यष्टांच्या पाठीमागे आहेत ते म्हणजेच अमित म्हात्रे डीएम. ही अशा प्रकारची आखणी आखली जाते. गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलाच बॉल पडण्याच्या मार्गावर गोलंदाज कैलास साठले आणि टाळ्यांचा गजर होतोय कारण दोन्ही संघ आपल्याच विभागातील आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता सज्ज होत आहेत. त्यामुळेच समर्थन द्या. टाळ्यांचा आवाज आपला होऊन जाऊ द्या या मॅच करता. पहिलाच बॉल प्रॉपर टायमिंग नव्हतं. चेंडू जातोय स्कोअरलेग क्षेत्रामध्ये. चिराग मात्र तिथून थ्रो करतायत आणि ॲक्युरेट थ्रो नेहमीच असतो त्यांचा. काय घडलं बघूया. इथे तिसऱ्या पंचानं आमंत्रण दिलंय. एक धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याचा विचार केलाय आणि हे पंचांकडून डिसिजन आलंय. त्यामुळेच तिसरे पंच या ठिकाणी येतील आणि योग्य तो निर्णय देतील. चिराग मात्र नेहमीच आउटफील्ड मध्ये चांगली फिल्डिंग करत असतात आणि त्याचा हा ॲक्युरेट थ्रो आहे की नाही हे पाहिलं जातोय विशाल नाईक सरांकडून. जेटीसी म्हटलं तर आपल्या जोचंद्र गावची युट्यूब वाहिनी आहे आणि योग्य पद्धतीनं निरीक्षण करण्याचं काम त्या युट्यूब वाहिनीचं आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटरीज सेफ नॉट आउट. 2 धावा पूर्ण होत आहेत निखिलच्या आणि या 2 धाबांची खातं उघडताना धावसंख्या 2. कारण जी वाईड लाईन आहे त्या वाईड लाईन क्रॉस केल्यानंतर तो चेंडू यष्ट्यांवर आदळलाय. या 2 धाव पूर्ण होत आहेत निखिलच्या. एक अतिशय चांगला आणि विस्फोटक खेळाडू म्हणून निखिल याच्याकडे पाहिलं जातं. आतापर्यंत अनेक विक्रम त्याने सुद्धा केलेत. जसं हितेंद्र भोईरीच्या नावाची आपण चर्चा करतोय. सर्वाधिक 59 मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूच्या नावावर आहेत. आजची मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल सायकल ही कोणत्या खेळाडूच्या नावावर जाईल? टायमिंग तर व्यवस्थित झालंय. 1 धाव मिळाली. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहे. भावेश थ्रो करण्याआधी बॅटर 2 धाव पूर्ण करतायत. 2 धाबांची धावसंख्या झाली आहे ती 4 धाबा. बॅटिंग करणाऱ्या पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जोचंद्र टीमची. निर्णय अगदी योग्य घेतलाय कॅप्टनने. मार्मिक पाटील हे संघाचे संघनायक आहेत परंतु बाकीची जबाबदारी आहे ते इतर 10 खेळाडू योग्य पद्धतीने निभावताना दिसतात. पुढचा बॉल कव्हरच्या वरून खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. छत्रक्षक चेंडू खाली आणि छत्रक्षकाकडून कोणती चूक नाही झाली. विकेटचं पतन. ही मोठी विकेट. बिग ब्लो. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 4. चषकाचं आयोजन केलंय जोचंद्र गावाला. चषकाचं आयोजन केलंय पूर्ण त्या योग्य त्या पद्धतीने अँगल्स फिरवताना गोलंदाज दिसतायत आणि ऑफ स्टंपच्याच बाहेर निघणारा चेंडू टाकलाय. त्या चेंडूवर बॅटर फसलाय. शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन बसलाय. हा पहिला धक्का लागलाय. निखिल पाटील बाद झालेत. 3 बॉलचा सामना केला. 4 धाबा त्याने बनवलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. जितेश पाटील बंधू पहिली मॅच खेळतोय. कारण आपण जर बघितलं तर या आधी सुद्धा जितेश पाटीलने चांगला परफॉर्मन्स दिलाय. यंदाचं जे वर्ष आहे 2025चं त्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्याने चांगली कडक बॅटिंग केले. कडक फलंदाजी केले आणि सर्व प्रेक्षकांचं त्याने मनोरंजन केलंय. सिक्सर किंग षटकार किंग असं सुद्धा वर्णन केलं जातं या खेळाडूचं. 2014 साली 6 बॉलमध्ये 6 षटकार. त्याच्यानंतर 2016 साली नारंगी येथील मैदानावर 6 बॉलमध्ये 6 षटकार असे विक्रम या खेळाडूच्या नावावर आहेत. विक्रमी खेळाडू गोलंदाजी मार्गावर कैलास साठले. पहिली सफलता त्याने मिळवली. धावसंख्या 4. पुढचा बॉल कसा असेल ते पाहूया. लॉंग ऑफ लॉंग ऑन खाऊ कॉर्नर स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहे. क्रॉस बॅटर स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली तितकीच लांबी. मिळत आहेत 6 धावा. आल्या आल्या जोरदार प्रहार. उत्तर दिलंय षटकार. नाव गाजतय अमित दादाचा या जोचंद्र गावात.
नेहमीच त्यांनी क्रिकेट खेळत असताना बरोबर योग्य वेळी जे टायमिंग असतं ते टायमिंग वर आपलं लक्ष साध्य केलंय आणि इथे सुद्धा तशाच पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. येथे कुमारी श्रीषा अमित पाटील हिचं सुद्धा आगमन झालंय. अमित दादांची ही सुकन्या या अतिथी कक्षाच्या दिशेने येताना दिसतंय. धावसंख्या 6 पुढे सरकली. पुढचा बॉल टायमिंग तर व्यवस्थित झालंय. चेंडू ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि त्याचा फायदा उचलताना बॅटर दुसरे धाबे करत धावतायत आणि तिथून आरामात कैवल्य पाटील येताना दिसले. 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 12 धाबा. कैवल्य पाटील हा सुद्धा एक अनमोल हिरा आहे. साता समुद्रा पलीकडे 2017 साली जाऊन त्याने सुद्धा चांगलं काम केलेत. हे टेनिस क्रिकेट मधील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत जे आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. पुढचा बॉल मोठा फटका चेंडूला कळून काढला जातं लॉंग मिड विकेट क्षेत्रामध्ये. मात्र त्या ठिकाणी लॉंग शेप घेताना दिसलाय क्षेत्ररक्षक चिराग म्हात्रे. त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषे पार. षटकार. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा. 1 गडी बाद 18 ही चांगली सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये इथे सुद्धा लयलूट केलंय. या आधी 3 मॅच मध्ये जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा संघाने धावांची लयलूट केलंय. चांगल्या भागीदारी रचल्यात. इथे भागीदारी रचल्या जात नाही परंतु येणारा बॅटर जो आहे तो मोठे फटके खेळताना दिसत आहेत. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या 18. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज समोरच्या इनकडून सज्ज झालेत. भावेश पाटील सज्ज झाले. तर पहिल्या दिवसांमध्ये चांगली कामगिरी. आता त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. चांगली कामगिरी केल्यानंतरच तुमच्या नावाची चर्चा जास्त होत असते. मेहनत तर दोन्ही टीमला करावी लागेल. कैवल्य पाटील याने सुद्धा टेनिस विश्वामध्ये मेहनत घेतली आहे. त्यामुळेच त्याचे दौरे संपूर्ण भारतभर असतात. असे नामचीन खेळाडू आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत आणि ही एक महत्वपूर्ण स्पर्धा आहे. माजी आमदार चषक 2025चा हा रणसंग्राम जुचंद्र गावात पाहताय. ओ स्विच इट कामपीट मिळत 6 धाबा. षटकार. आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही. बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही. आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक. डे 1 मध्ये आठवत असेल. डे 2 मध्ये कालच्या दिवसात 6-4 4-6 हे जे फटके आले होते ते स्विचिटच्या स्वरूपात आले होते. आल्या लगेचच कैवल्य हा फटका खेळतोय स्विचिटच्या स्वरूपात आणि धावसंख्या पोहोचवली त्यांनी 24 वर. स्कोर इज 24. हवेच्या विरुद्ध दिशेने फटका. आता मात्र ऑन साइडला चेंडू हवेत आहे. स्कोरलेग क्षेत्रामध्ये सॅम आहे तो करत नाही कोणती चूक. विकेटचं झालंय पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 24. आहे हो साथीला वन हँड. प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. बहुजन विकास आघाडी वसई विरार आला या आता यांचाच ट्रेंड. लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. थोडस स्विचिट खेळू नये त्याकरता चेंडू मध्ये परिवर्तन केलं होतं भावेशने. आता हितेंद्र भोईर नवीन बॅटर गेलेत. हितेंद्र भोईर पाती या नावाने प्रसिद्ध असलेले खेळाडू आहेत. 59 वेळा मॅन ऑफ द सिरीज हा किताब मिळवणारे पालघर जिल्ह्यातील एक मात्र असे खेळाडू आहेत असं मला वाटतंय. कारण ती चर्चा सुद्धा झाली बऱ्याच खेळाडूंसोबत. 59 वेळा मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूला मिळालेली आहे. 1 वेळ 2 व्हीलर गाडी सुद्धा या खेळाडूच्या नावावर आहेत. त्याचबरोबर अनेक सायकल सुद्धा या खेळाडूच्या नावावर आहेत. असा नामचीन खेळाडू. धावसंख्या धावपळकर 24. पुढचा बॉल बॅटरने बघितलं सोडून दिलं. 1 चोटी धाव मिळाली आणि वाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धाव मिळतील. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर हा चेंडू होता. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे ते 26 धाबा. 1 षटक आणि 2 बॉलची समाप्ती. संकेत 11 चंद्रपाडा विरुद्ध पत्तू पॅकर्स. अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र असा हा मॅच होतोय.
युट्यूब वाहिनीद्वारे बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. काही प्रेक्षक मोठमोठे त्यांचे आवडते खेळाडू आहेत त्यांना पाहण्याकरता आलेत. परंतु अशाच छोट्या छोट्या स्पर्धा, ही एक मोठी स्पर्धा आहे. छोट्या छोट्या स्पर्धांमधूनच तुम्हाला पुढे जावं लागतंय, पुढे वाटचाल करावी लागतोय. स्लॉक करायचं होतं ऑन साईडला, चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये आलाय. एकदा मिळाली लेग बाईचा इशारा, पायावर चेंडू आदळला. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता, त्यामुळेच पंच आपल्या निर्णयावर तटस्थ दिसत आहेत. एक धाव मिळाली लेग बाईच्या स्वरूपात. धाव संख्या झाली आहे ती 27 धावा, 1 षटक, 3 बॉलची समाप्ती. 27 रन्स ऑन द बोर्ड. शॉर्ट बॉल, चेंडूला पूल केलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाची पहिली चूक आणि बॅटरने एका धावेनिशी भागवली संघाची भूक. झेल ड्रॉप केलाय, झेल सोडलाय आणि फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. धाव संख्या 28. प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटका खेळण्याचं धाडस या ठिकाणी करतायत आणि म्हणतात ना की धाडस केल्याशिवाय कुणालाच काही मिळणार नाही. ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत आणि इथे धाडस केलं जातं बॅटरद्वारे. इनसाइड आउट, कव्हरच्या वरून चेंडूला टोळावलाय. चिराग मात्र तिथे चांगले फिल्डिंग करतायत. थ्रो सुद्धा तितकाच चांगला ऍक्युरेट होतोय त्या खेळाडूचा. याच बरोबर 2 धावांची धावसंख्या झाली 30. 5 बॉलची समाप्ती. 30 धावा बनल्यात. 2 गडी बाद झालेत. कैवल्य आणि निखिल पाटील हे परत गेलेत. अनुक्रमे 4 आणि 6 धावा बनवले या बॅटरने. आता जितेश पाटील 2 षटकारांच्या मदतीनं चांगलं बॅटिंग करतायत. इथे आता जितेश पाटील हुकले होते, प्रणय यष्टांच्या पाठीमागे होते. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर 15च्या सरासरीने धावा लागल्या आहेत त्या 30 धावा. 30 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 30. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी, बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित माजी आमदार चषक 2025 मध्ये आम्ही शब्दसुमराने स्वागत करतोय. चांगली टायटल सॉन्ग वाचली जात आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं आणि नुकताच कार्यसम्राट सभापती साहेबांचं गीत वाचलं गेलंय. 2 षटकांमध्ये 30 धावा झालेत. 15च्या सरासरीने ही वाटचाल आहे पतू पॅकर्स अंकुर स्मृती दत्ताळे जुचंद्र टीमची. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल टाकण्याकरता रोहित निकम हा खेळाडू गोलंदाजी मार्गावर आलाय. ज्याच्यामध्ये आहे दमखम तो खेळाडू आहे रोहित निकम. समोर जो बॅटर आहे तो बॅटर आहे हितेंद्र भोईर. त्याला सुद्धा दमखम दाखवावा लागेल. मला असं वाटतं की ह्याच मैदानावर त्याने वापसी केलाय, कमबॅक केलाय, चांगलं बॅटिंग दाखवली. डे 2 मध्ये कालचा दिवस जो होता त्या कालच्या दिवसामध्ये त्याच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडलाय. आता सुद्धा त्याला धावा बनवाव्याच लागतील. रोहित निकम तयार. स्विचचा फटका खेळण्याकरता बॅटर तैनात होता आणि याच बरोबर थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळते 4. नशिबाचा चौकार. चंद्रगावचा अभिमन्यू चषक आहे हो 1 नंबर. चंद्रगावचा अभिमन्यू चषक आहे हो 1 नंबर. चंद्रगावचा अभिमन्यू चषक आहे हो 1 नंबर. धाव संख्या 4 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 34 धावा. 5 बॉल शिल्लक आहेत. रोहित निकमने सुद्धा दमखम दाखवलाय. डे 1 मध्ये त्याची गोलंदाजी चांगली झाली होती, फलंदाजी चांगली झाली होती. एक वेळ मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा त्याला दिला गेला होता. फुलटॉस बॉल वर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकारांशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. चंद्रगावचा अभिमन्यू चषक आहे हो 1 नंबर. चंद्रगावचा अभिमन्यू चषक आहे हो 1 नंबर. चंद्रगावचा अभिमन्यू चषक आहे हो 1 नंबर. स्कोर मूव्स ऑन 40. धाव संख्या 40 झाली. 40 रन्स ऑन द बोर्ड. 40 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल असेल रोहित निकमचा. शॉर्ट बॉल पूल केलं जात आहे स्कोरलेग क्षेत्रामध्ये. सॅम त्या ठिकाणी जीव तोड मेहनत करतायत.
संपूर्ण शरीर जमिनीवर झोकलं होतं. थ्रो थोडासा खराब आलाय, फायदा उठवलाय, फायदा उचललाय आणि याच बरोबर या तिसरी धाव मिळाली. 3 धावा होत आहेत पूर्ण. झेल सुटल्यामुळेच या 3 धाव मिळत आहेत. धाव संख्या 43. 3 बॉलची समाप्ती. हे तुम्ही बघू शकतायत कशा पद्धतीने त्याने हवेमध्ये सूर टाकला होता, हवेमध्ये स्वतःचं शरीर झोकलं होतं हे दाखवलं गेलंय. झेल ड्रॉप केलंय. अंगाची माती करताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेत. 100% योगदान देणं हे फार महत्वाचं आहे, कारण क्रिकेट आहे. या क्रिकेट खेळामध्ये तुमचा फिटनेस हा फार महत्वाचा असतोय. आणखीन आपण बघतायत ज्याच्या नावाचं गीत, ज्यांच्या नावाचा डंका या परिसरामध्ये गाजतोय, माजी कार्य सम्राट सभापती साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं यान या ठिकाणी येताना दिसतंय. त्यांच्या स्वागताकरता जय्यत तयारी आहे. 1 मिनिट पंच, 1 मिनिट जर आयोजकाने सूचना दिलं त्यामुळेच थोडस आपल्याला थांबावं लागेल. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक होत आहे, कार्य सम्राट माजी सभापती अतिथी कक्षाच्या दिशेने येताना दिसत आहेत. ज्यांच्यामुळेच भरपूर काही विकास घडलाय या विभागाचा, असे आदरणीय सन्माननीय कन्हैया बेटा भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. एक अनमोल रत्न आहे या जुचंद्र नगरी मधील आणि त्यांचं यान या ठिकाणी आलंय. हे तुम्ही बघू शकतायत. त्यांच्या स्वागताकरता आमचे मुख्य आयोजक त्या ठिकाणी खाली गेलेत. अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित माजी आमदार दमदार आमदार चषक 2025चा हा रणसंग्राम आहे आणि ते आल्या आल्या या ठिकाणी त्यांचं स्वागत होतोय. हे तुम्ही बघू शकतायत. आदरणीय सन्माननीय कन्हैया मनोहर भोईर बेटा भोईर साहेबांचं आगमन झालंय. दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान. मॅच आता ऑन ठेवते. आपण चर्चा आपण करणार आहोत. सध्या 2.3 बॉलची समाप्ती झाली आहे. एकूण धाव संख्या 43-43 आणि त्यांच्या सोबतच रमेश गोरकणा साहेबांना सुद्धा आपण बघतोय, मिलिंद गरज साहेबांना सुद्धा बघतोय. हे सर्व आपले कार्यकर्ते इथे दाखल झालेत. हेमराज भोईर साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. दिनेश काटेला साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. दिलीप पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित माजी आमदार चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचंच हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. गेम इज ऑन. आता मॅच सुरू झालाय. पुन्हा आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. शॉर्ट बॉल होता, फुल करायचा इराद्याने हा चेंडू टोवायचा होता, परंतु या ठिकाणी विकेट मिळाली. याच बरोबर ही महत्वपूर्ण विकेट आहे. जितेश पाटील या ठिकाणी आउट होत आहेत. एकूण धाव संख्या धावपळकावर आहे 43-43. दोन 2.4 बॉलची समाप्तीनंतर धाव पळकावर धाबा आहे त्या 3 गडी बाद 43 धाबा. आता संदेश ढाणे हे नवीन बॅटर आलेत. हितेंद्र पाती, हितेंद्र भोईर हे सुद्धा बॅटर क्रीजवर आहेत, परंतु धाबा सध्या धाव संख्येचा जो आलेख वाढायचा होता तो आलेख मात्र कमी होताना दिसतोय. 43 धाबा धाव पळकावर पाहायला मिळत आहेत. 43 शेवटचे 2 बॉल शिल्लक. सेमीफायनलचा मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पतू पॅकर्स अंकुर स्मृती दत्ताई विरुद्ध संकेत 11 चंद्रपाडा या दोघांमध्ये लढत आहे. 2 बॉल शिल्लक असताना बॅटरचा पावित्र्य काय असेल ते आपण बघणार आहोत, कारण उजव्या बाजूला सुद्धा आमचे पाहुणे मंडळी दाखल झालेत. श्री विनय गोपीकिसन पाटील साहेबांचं आगमन झालंय. विश्वजित गोपीकिसन पाटील साहेबांचं आगमन झालंय. या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. इथे षटकाराच्या मदतीनं स्वागत सुद्धा होते आणि धावपळक सुद्धा वाढलाय. धाव संख्या पोहोचली 49 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट इन द लास्ट ओव्हर. शेवटचा बॉल शिल्लक आहे 49 धाबा. तोड दिली साऱ्यांना नाही का लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का नाही का
गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हेमंत पाटील यांना सुद्धा तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघतायत. आणखीन आमच्या पाहुणे मंडळी दाखल चलत त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. उद्योजक राजू अण्णा हे सुद्धा या ठिकाणी दाखल चलत. इथे व्हाईट बॉल टाकला गेलाय. सेमीफायनलच्या मॅच मध्ये रंगत तर आलाय. धावा तर बनल्यात पहिल्या इनिंग मध्ये. पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीमच्या 50 धावा झालेत. 50 अप 50 धावा झालेत धाव फलकावर. आणि आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट इनिंग. आणखीन एक वाईट चेंडू धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. धाव संख्या झाली आहे ती 51 धावा. संकेत 11 चंद्रपाडा विरुद्ध पत्तू पॅकर्स जुचंद्र अशी लढत आहे. या एका बॉल मध्ये काय मोठा फटका खेचला जाईल. थोडंसं खच्चीकरण होताना दिसतंय रोहित निकम या खेळाडूचं. परंतु त्याला चांगल्या लय मध्ये यावं लागेल. मोठा फटका खेचायचा आहे. चेंडू हवेत आहे. सॅम चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज रोहित निकम याला विकेट मिळाली. विकेटचं पतन. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 4 गडी बाद 51 आणि 52 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. दुसऱ्या इनिंग मध्ये संकेत 11 चंद्रपाडा या संघासमोर 52 इज द टार्गेट. कमी कशात नाही असं एकच आहे कमी कशात नाही चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही. थँक्यू सो मच. समाजसेवकांचा जर उल्लेख झाला आणि तेच समाजसेवक तिथे चर्चा करतायत. बघू शकता तुम्ही आदरणीय हेमराज पांडुरंग भोईर सरांना. त्यांच्या शेजारी चंद्रपाडा वाकीपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री दिनेश बबन काटेला साहेब आहेत. आणि या परिसरातील कायापलट घडवणारं एक असं व्यक्तिमत्व माजी सभापती आदरणीय सन्माननीय कन्हैया बेटा भोईर कन्हैया मनोहर भोईर बेटा दादा यांना तुम्ही बघतायत. तर त्यांचा एक हसरा चेहरा नेहमीच मदतीचा हातभार लावणारा व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यांच्या शेजारी तुम्ही ज्या व्यक्तींचा आपण उल्लेख करतोय सामाजिक कार्यकर्ते आहेत. क्रिकेटचे चाहते आहेत. क्रिकेटचे निस्सीम भक्त आहेत. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इतर कार्यकर्ते घडलेत. आणि आल्या आल्या बेटा दादाने लगेचच चरण स्पर्श केलेत ते म्हणजे दत्तात्रय पाटील साहेबांचे. आणि त्यांच्याच बाजूला आपण बघितलं तर आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक मिलिंद घरत साहेबांना तुम्ही बघतायत. तदनंतर हाताचे घडून बसलेले सर्वांचेच लाडकं एक नेतृत्व माजी सभापती रमेशजी गोरखणा साहेबांना तुम्ही बघतायत. आणि त्यांच्या बाजूला जर आपण बघितलं तर विश्वजित गोपीकिसन पाटील साहेबांना बघतायत. युवा कार्यकर्ते आहेत. समाज कार्यकर्ते आहेत. आणि हे तुम्ही बघू शकतायत राजू अण्णा यांना. त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान आहे. ते सुद्धा एक उद्योजक आहेत. सफल उद्योजक आहेत. आणि पुढे जाऊन आपण पाहिलं तर आदरणीय श्री किशोर आत्माराम पाटील साहेबांनी या स्पर्धेकरता 11,000 रुपयाचं योगदान दिले. ते सुद्धा तुम्ही बघू शकतायत. इथे तुम्ही पाहिलं तर श्री विनय गोपीकिसन पाटील साहेबांना तुम्ही बघतायत ज्यांचं सुद्धा योगदान चांगलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ते पुढे आहेत. त्यांच्या पिताश्रींची आठवण नेहमीच मी या दोघांना बघितल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर त्यांचा चेहरा येतोय. कारण आम्हाला सुद्धा तात्यांचा मोठा आधार होता. स्वर्गीय गोपीकिसन पाटील साहेबांच्या नावाची चर्चा तर व्हायलाच पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये जुचंद्र गावाला पुढे नेणारं एक पुरुष आणि त्याच्या आठवण झाल्या वाचून राहत नाहीत. आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा आज शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले भरारी त्या ठिकाणी मारताना दिसत आहेत. पुढे आपण बघतायत परशुरामचे पाटील यांना सुद्धा त्या ठिकाणी कॅमेरामॅन कॅप्चर करतायत. JTC लाईव्हचं हे चांगलं प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. आता वळूया आपण या मॅचची चर्चा करूया. जिंकण्याकरता जे लक्ष आहे 52 धावसंख्येचं त्याचा पाठलाग कसा काय केला जातोय याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय आमचे समालोचक मित्र निशांत पाटील मॅन फ्रॉम पाय. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय माजी आमदार चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमितदादा पाटील. आणि अमितदादा पाटील यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं दरवर्षी आयोजन केलं जातं. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित माजी आमदार चषक 2025 तुम्ही पाहता. आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये
पतू पॅकर्स अंकुस्मृती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने धावफलकावरती धावा केलेल्या आहेत ते 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये संकेत 11 चंद्रपडा या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जुचंद्र मास्टर संघ नारंगीच्या मैदानावरती खेळतोय आणि तिथे जर पाहिलं तर त्या संघाने विजय संपादन केलेला आहे. त्यांचं देखील अभिनंदन जुचंद्र मास्टर संघ. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही संघ याच परिसरातील आपल्याला पाहायला मिळतात आणि आमच्या व्यासपीठावरती देखील दिग्गज मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कार्यसम्राट सभापती सन्माननीय कन्हैया भोईर साहेबांना तुम्ही पाहताय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर रमेश घोरकणा साहेब देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. तदनंतर आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 52 धावांचं टार्गेट. स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं तर रोहित निकम हा फलंदाज पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीनं सागर हा फलंदाज तुम्ही पाहताय. एक जबरदस्त बॅटल पाहायला मिळतोय. दोन्ही संघांची कामगिरी या क्रीडा स्पर्धेमध्ये कमालीची राहिली आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला खेळ याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. माजी आमदार चषक 2025 एक लाजवाब क्रीडा स्पर्धा. मागील 3 दिवसापासून या स्पर्धेचं आयोजन अमित दादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलाच पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळला रोहित निकमनं, परंतु हा फटका फसलाय. कैवल्य पाटील बंधू आहेत तिथे. डाऊन द बॉल, चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल, संपलाय खेळ. पहिला धक्का या मॅच मध्ये संकेत 11 चंद्रपडा या टीमला बसलाय फलंदाज बाद. थँक्यू. आदरणीय सन्माननीय दत्ताराम भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. मास्टर बाबा अगदी या नावाने ते प्रसिद्ध आहेत असे दत्ताराम भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. माजी आमदार चषक 2025 मध्ये नवीन फलंदाज मैदानावरती सॅम दाखल झालेला आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती निखिल पाटील वंडर बॉय ऑफ दत्ताली जबरदस्त गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. यावेळेस पाहिला तर समोरच्या दिशेने चेंडूला हॅमर्ड केलाय. लॉंग ऑफ ला फिल्डर आहे पंकज, तो चुकी करणार नाही. त्याने देखील टिपलाय झेल. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये फलंदाज बाद. थँक्यू. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट निखिल पाटीलनं प्राप्त केलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती रोहित निकमला बाद केलं आणि ते फलंदाज सॅमला देखील बाद केलं. निखिल पाटील ऑन हॅट्रिक वरती आहे आणि या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक निखिल पाटीलने घेतली ना तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमित दादा पाटील यांच्याकडून 1919 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजेच 19 आज 19 मार्च आहे आणि अमित दादा पाटील यांचा वाढदिवस, त्याचा फेवरेट आकडा आहे आणि त्या अनुषंगाने 1919 पारितोषिक असेल. इथे हवेत खेळलेत. फटका फसलाय. फिल्डर पंकज डाऊन द बॉल. कॅच कंप्लीट केला जाईल का? ओहो, कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. येतोय चौकार. हे सर्व मान्यवरांचा आपण उल्लेख केलाय, परंतु आता विलेंज पाटील हे सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने केलं. स्क्वेअर रिझर्व मध्ये फिल्डर आहे. डीप मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. परंतु निखिल पाटीलचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. अगदी संधी निर्माण झाली होती. पंकजचा देखील प्रयत्न चांगला होता परंतु झेल पकडू शकले नव्हते आणि तिथून 4 धावा मिळाल्या. एकंदरीत धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर जाऊन पोहोचल्या त्या 6 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. राकेशच्या विरोधात लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. वेगवान चेंडू होता. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. 52 धावांचं टार्गेट आहे.
3 षटकांमध्ये 52 धावा बनवायच्या संकेत 11 चंद्रपाडा या टीमला हा सामना जिंकण्यासाठी आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील मोठा फटका लॉंग ऑनला सजवलाय. फिल्डर आहे हितेंद्र भोईर पाती, तिथे चुकी होणार नाहीये. आणखीन एक विकेट या मॅच मध्ये निखिल पाटीलला मिळते. फलंदाज बाद. पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. विकेट प्राप्त केली. काय गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. फलंदाजाची भंबेरी उडवली. सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि या मॅच मध्ये गोलंदाज निखिल पाटीलने डोकं वरती केलाय असंच म्हणावं लागेल. लाजवाब तो गोलंदाजी करतोय. खरं तर अष्टपैलू खेळाडू म्हणून निखिल पाटील यांच्याकडे पाहिलं जातं आणि दत्तालीचा वंडर बॉय या नावाने देखील निखिल पाटीलला ओळखलं जातं. आणि काय कमालीची गोलंदाजी या मॅच मध्ये निखिल पाटील करतोय. नवीन फलंदाज चिराग मैदानावरती दाखल झाला. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो यावेळेस अराउंड अ लेग 3 फ्लॅश हिट. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टाविद वस्त दांडी गुल. फलंदाज बाद. चंद्र ठाकूर आप्पा पाठी दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती त्याची महती सांगू मी किती. त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी हाय का. त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी हाय का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू. तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर कन्या भोईर साहेबांचं गुणगान गाणारं संगीत आपण डीजे वादकाच्या माध्यमातून ऐकतोय. एक जबरदस्त कार्य सम्राट सभापती म्हणून कन्या भोईर साहेबांचा प्रवास या परिसरामध्ये राहिलाय. खूप चांगली विकास कामे त्यांच्या कार्यकालामध्ये आपण पाहिली आहेत आणि खरं तर या परिसराचा कायापालट सन्माननीय सभापती कन्या भोईर साहेबांनी या परिसरामध्ये केलेला आहे आणि त्यांचं गुणगान गाणारं संगीत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये ऐकतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅक वरती हितेंद्र भोईर आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय सागर या फलंदाजाला. राऊंड विकेट. कमी गतीने हा चेंडू टाकलाय समोरच्या दिशेने. मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर मार्मिक आहे तिथे संघाचा कॅप्टन. तिथे चुकी होणार नाहीये. मार्मिकने टिपले झेल. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. काय जबरदस्त झेल कंप्लीट केल्या मार्मिकने. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या दिशेने लॉंग ऑनला स्ट्रेट हिट केलं होतं फलंदाज सागरने, परंतु एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं आणि मार्मिकच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. संघाचा कॅप्टन आहे. खरं तर कर्णधार फक्त टॉच उडवण्यासाठी मर्यादित नसावा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला संघाला अनुकूलता देता आली पाहिजे आणि तीच अनुकूलता या चेंडूवरती मार्मिकने दिली आणि कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून प्राप्त झाला या मॅच मध्ये. अगदी जर पाहिलं तर अर्धा संघ मैदानाच्या बाहेर गेला असंच म्हणावं लागेल. संकेत 11 चंद्रपाडा हा संघ 52 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत धाव फलकावरती धावा या संघाने 7 बनवलेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. काही गोलंदाजी राहिली आहे. क्वालिटी दर्जाचं क्रिकेट पतो पॅकर्स अंकुशमुदी दत्ताली स्पोर्ट झूचंद्र या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु इथे देखील फटका फसलाय. फिल्डर आहे तिथे संदेश ढाणे, त्याने चुकी केली आहे आणि ते कॅश ड्रॉप आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर विपुलला 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा दाफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. अगदी मागे राहिला संकेत 11 चंद्रपाडा संघ, परंतु इथून मोठे फटके खेळावे लागतील. हो यावेळेस देखील लॉंग ऑफला मोठा फटका सजवलाय. फिल्डर निखिल पाटील धावताय, जीवाच्या आकांतामध्ये धावताय, छातीचा कोड केलाय आणि अखेर चेंडूला स्टॉप केलाय त्या ठिकाणी आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 11 धावा धावफलकावरती. राऊंड विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस कमी गतीने हा चेंडू टाकला आणि ते जर पाहिलं तर त्रिफलाची दांडी गुल. फलंदाज विपुल बॅक टू द पॅव्हिलियन.
सातत्याने विकेटची पडझड या मॅच मध्ये 52 धावांचं मोठं टार्गेट आणि विकेट सातत्याने जात आहेत या मॅच मध्ये. खरं तर भागीदारी होत नाहीये. मोठे फटके खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय परंतु दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाची कामगिरी कमालीची पाहायला मिळते या मॅच मध्ये. हो कमी गतीने चेंडू टाकलाय. मिड ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आहे आणि ते जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते आणि इथे फलंदाज धावबाच्या सुरुवात बाद झाला. खरं तर काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. फिल्डर जर पाहिलं तर त्या ठिकाणी प्रमोद आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. जीवदानी अर्नाला संघाचं कॅप्टन प्रथमेश आपण लगेच यायचंय. अर्नाला संघाचं कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा कारण आपण या ठिकाणी लगेच टॉस करतोय. आपण लवकर यायचंय. आयोजक आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करतायत. सातत्याने विकेटची पडझड या मॅच मध्ये खरं तर आतापर्यंत जर पाहिलं तर 7 विकेट बाद झालेले आहेत. संकेत 11 चंद्रपडा या संघाच्या 11 धावांवरती पूर्णपणे डॉमिनेट केलाय. पतू पॅकर्स अंकुशमुती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने स्ट्रोक साठी जागा बनवली. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी निखिल पाटील. फिल्डिंग चांगली. फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 12 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये निखिल पाटीलने तब्बल 4 विकेट प्राप्त केले. याही षटकामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना तब्बल 2 विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हितेंद्र भोईर आणि धावबाच्या स्वरूपात देखील 1 विकेट प्राप्त झाली. म्हणजे 3 विकेट या षटकामध्ये तब्बल 7 गडी बाद झालेल्या आहेत या मॅच मध्ये 12 धावांवरती. आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. कार्य सम्राट सभापती सन्माननीय कन्या भोईर साहेबांना तुम्ही पाहताय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि खरं तर खूप चांगली विकास कामे त्यांच्या कारकिर्दीमध्ये या परिसरामध्ये आपण पाहतोय आणि त्यांना देखील तुम्ही पाहताय. तदनंतर दत्तात्रय नारायण पाटील साहेबांना देखील तुम्ही पाहताय. तदनंतर रमेश गोरकडा साहेबांना तुम्ही पाहताय. मिलिंद गरज साहेबांना देखील पाहताय. तदनंतर चंद्रपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच दिनेश काटेला साहेबांना तुम्ही पाहताय. तदनंतर जर पाहिलं तर हेमराज भोईर साहेबांना देखील तुम्ही पाहताय. सर्व या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा मंचावरती. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला होता. फिल्डर येत आहेत पुढे आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पूर्णपणे सामना जर पाहिला ना तर पतू पॅकर्स अंकुशमुती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या बाजूने झुकला असंच म्हणावं लागेल कारण 52 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर भरपूर कमी पाहायला मिळत आहेत. 14 धावा भावेश साठी हा चेंडू आहे. यावेळेस पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ डकल आहे. त्या ठिकाणी संदेश दाने आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून जर पाहिलं तर पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय संकेत 11 चंद्रपाडा संघ. पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी संकेत 11 चंद्रपाडा या संघाने केली होती आणि इथे 22च्या बॅट मधून मोठा फटका येत असताना निखिल पाटील याच्या माध्यमातून चुकी झालेली आहे. अगदी सहजरित्या झेल घेण्यासाठी निखिल पाटील गेले होते परंतु त्यांच्या माध्यमातून झाली मिस्टेक. इथे कॅच ड्रॉप आणि इथे सिंगल मिळाली भावेशला. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे आणखीन एक चेंडू डॉट आला. संघाची धावसंख्या थांबलेली आहे 17 या आकड्यावरती. धावाच होत नाही. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कैवल्य पाटील बंधू आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात आणि खरं तर एक मोठं नाव आहे दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघासाठी. खूप चांगलं कार्य त्यांचं देखील राहिलं. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या मॅच मध्ये. फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. आदरणीय सन्माननीय विवेकानंद पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर चेतकजी पाटील दादांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. हो यावेळेस पाहिलं तर बॅकफूट पंच गॅप मध्ये खेळलेत आणि बॉल जर पाहिला तर सीमारेषेच्या पलीकडे जातोय 4 धावांसाठी आणि ते सामना जिंकलेला आहे. अंकुशमुती पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने. अभिनंदन अभिनंदन. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचं कॅप्टन मार्मिक आपण लवकर यायचंय आणि तदनंतर प्रथमेश अर्नाला संघाचं कॅप्टन आपण देखील यायचंय. फायनलचा सामना या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं तर या ठिकाणी टॉस करण्यात येईल 2 संघामध्ये आणि दोन्ही संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिलेली आहे. आपण टॉस करतोय.
तर नक्कीच या ठिकाणी माजी सभापती रमेश घोरकणा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय फायनलचा सामना आणि माजी